नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसा तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होतो, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने तुमचा चॅनल ग्रो होईल अशा ह्याच टॉपिकवर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती आहे ती सांगतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज पण एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. जे काही नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी आणि जे काही ज्यांना यूट्यूबवर यायचं आहे, ज्यांना चॅनल घडवायचं आहे आणि ज्यांना चॅनल ग्रो करायचं आहे, म्हणजे जो चॅनल आपल्याला खडा करून म्हणजे चॅनल आपल्याला क्रिएट करून आपल्याला चालवायचं आहे. जे काही ज्यांचा चॅनल यूट्यूबवर असो किंवा नसो, ज्यांनी चॅनल अजूनपर्यंत क्रिएट केला नाही त्यांच्यासाठी पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की बरेच असे ऑडियन्स आहेत की मला तर यूट्यूबर बनायचं आहे, पण माझ्याकडं यूट्यूबर बनण्यासाठी काहीच नाही. कॅमेरा नाही, म्हणजे कॅमेरा नाही, ट्रायपॉड नाही, माईक नाही, काहीच नाही. म्हणजे ज्या काही वस्तू असतात त्या काहीच नाही माझ्याकडे. मी त्याच्यामुळे यूट्यूबर बनू शकत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबर बनण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ते मी हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. आपल्याला एवढ्या महागीच्या वस्तू ज्या असतात त्या घ्यायची पण काही गरज नाही. फक्त काय इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या आधी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, आपला काही शटअप नाही, त्याच्यामुळे आपण घरात फक्त बसून व्हिडिओ बनवू असा आपला काही शटअप नाही. फक्त इथे व्हिडिओ बनव तिथे व्हिडिओ बनवत आपण जे आहेत, म्हणजे मी जो आहे तो कुठेही रानावनात जाऊन कुठेही चांगल्या मला जो जागा दिसली त्या ठिकाणी मी जाऊन व्हिडिओ जो आहे तो शूट करून तुम्हाला थोडीफार एडिटिंग करून मी तुमच्यापर्यंत आणतो आणि त्याच्यासाठी जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला माहिती देतो. पण आज खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे मी एक छोट्याशा घरामध्ये, इथं कुणी राहत नाही, पण याच्यावरचे पण पत्रे काही आहेत ते वादळ आलं होतं त्यांनी उडून नेले आहेत, पण थोडे पत्रे राहिले आहेत आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे मी थोडा साईडला येऊन व्हिडिओ बनवतो. पण खूप वीज पण चालू आहे, ढगांचा गडगडाट चालू आहे आणि खूप वारा पण येतो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं आवाजामध्ये थोडं बाहेरचं नॉईस येईल. पण मित्रांनो, आज नाही म्हणजे पण मी केव्हाही जेव्हा मनात पडलं तेव्हा माईक लावतो आणि नाही त्यावेळेस मी माईक पण लावत नाही. पण आवाजामध्ये थोडी गलती झाली तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या, कारण आता खूप वादळ येतं त्याच्यामुळे आपला माईक पण ठिकाणावर नाही, चार्ज नाही वगैरे काही ना काही कारण असतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं ते जाऊ द्या, आपल्या पॉईंटवर येतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की भरपूर सारे असे जे नवीन ऑडियन्स आहेत आणि ज्यांना यूट्यूबवर यायचं आहे ते म्हणतात की माझ्याकडे काहीच नाही, काहीच साहित्य नाही, म्हणजे काहीच नाही, कॅमेरा तर नाहीच नाही, पण ट्रायपॉड नाही का माईक नाही, म्हणजे काहीच नाही. त्याच्यामुळे मी यूट्यूबवर चॅनल क्रिएट करून मी काम करू शकत नाही. पण मित्रांनो, तुम्ही सांगा का आपल्याला एवढं कशाचीच गरज नाही. आता मी फक्त जो काही आता व्हिडिओ शूट करतो, फक्त एक मोबाईल आहे, मोबाईलवर मी व्हिडिओ शूट करतो आणि त्याला मी थोडं 100-150 रुपयाचं जे स्टँड आहे साधा तो लावला आहे आणि त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवतो आणि मी माईकसुद्धा लावले नाही. तर यूट्यूबर बनण्यासाठी आपल्याला एकदम इम्पॉर्टंट जी वस्तू लागते ती म्हणजे फक्त मोबाईल जर आपल्याकडे असला तर आपल्याला कशाचीच गरज नको. माईकही नसला तरी काही नाही. आपण यूट्यूबची सुरुवात करताना सध्या फक्त मोबाईल पाहिजे. मोबाईलवरूनच आपण जी सुरुवात असते यूट्यूबर बनायची ती करू शकतो. जर थोडी सुरुवात करून जर आपलं मागे पुढे जाऊन आपल्याला थोडी एक वस्तू जसं जमलं तसं घेता येते. पण जर यूट्यूबर बनायची जिद्द असेलच तर फक्त मोबाईल असला पाहिजे. 5-6 हजाराचा मोबाईल साधारण असला तरी चालेल. तर बरेच सारे यूट्यूबर्स जे आहेत त्यांना मी काय सांगतो की जे जे ऑडियन्स आहेत ज्यांना यूट्यूबवर यायचं आहे, तर मित्रांनो मी एवढंच सांगतो की यूट्यूबवर येऊन चॅनल क्रिएट करायचा म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट दुसऱ्या काही गोष्टी काहीच नका. म्हणजे माईक नसला तरी चालेल, फक्त एक मोबाईल पाहिजे. मोबाईल जर राहिला तर आपण कशाही पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि व्हिडिओ बनवून त्याच्यात एडिटिंग करण्यासाठी तर भरपूर मोबाईलचे जे ॲप्स असतात त्या ॲप्सवरून आपण व्हिडिओ चांगल्या प्रकारे एडिटिंग करू शकतो. त्याच्यासाठी काइनमास्टर आहे, VN ॲप्लिकेशन आहे, अशा भरपूर प्रमाणात आणि
पिक्सल लॅब जे आहे ते आपल्याला थंबनेल बनवण्यासाठी एकदम बेस्ट ॲप्स आहे. तर मित्रांनो, एवढ्या काही वस्तू आहेत मोबाईलमध्ये, तर आपल्याला दुसऱ्या वस्तूंची काय गरज. मोबाईलमध्ये सर्व काय भेटतं आपल्याला यूट्यूबर बनण्यासाठी. त्याच्यामुळे मित्रांनो, जे यूट्यूबर्स जे ऑडियन्स जे आहेत की मला यूट्यूब चॅनल बनवायचं आहे पण माझ्याकडे काहीच साधन नाही, त्याच्यामुळे मी बनत नाही, त्यांच्यासाठी मी सांगतो की आज मी ह्या व्हिडिओमध्ये हे मोटिवेशन तुम्हाला घेऊन येतो की मित्रांनो, मोबाईल असला ना की आपल्याला दुसरी कशाचीच गरज पडत नाही. सुरुवात करण्यासाठी मोबाईलच लागतो. मोबाईलवरून आपण सर्व गोष्टी करतो. व्हिडिओची एडिटिंग सर्व चांगल्या प्रकारे करू शकतो आपण. तर मित्रांनो, ज्यांना यूट्यूबवर यायचं आहे आणि ज्यांना चॅनल क्रिएट करायचं आहे आणि चॅनल क्रिएट करून ग्रो करायचं आहे, तर त्या मित्रांसाठी मी सांगतो की तुम्ही यूट्यूबवर या चांगल्या प्रकारे. मोबाईलच असला त्याच्यात आपले व्हिडिओ जो असतो तो शूट करून एडिटिंग करण्यासाठी काइनमास्टर किंवा आपण VN ॲप्लिकेशनमध्ये पण एडिटिंग करू शकतो. आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग झाली की आपण थंबनेल बनवण्यासाठी पिक्सल लॅब जी ॲप्स आहे त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला भेटतं. सर्व काही जे इमर्जन्सी आपल्याला थंबनेलची एडिटिंग करण्यासाठी जी इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते सर्व काही असतात. त्याच्यामुळे आपल्याला यूट्यूबर बनण्यासाठी फक्त मोबाईल असला म्हणजे आपण यूट्यूबर चांगल्या प्रकारे बनू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सांगायचं आहे की जे मित्रांना यूट्यूबर यायचं आहे पण माझ्याकडे साधन नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यासाठी सांगतो की एकच इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे मोबाईल असला की आपण सर्व काही गोष्टी त्याच्यावरून करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगायचं होतं की ज्यांना यूट्यूबवर यायचं आहे त्यांना काय गरजेचं आहे. तर हे गरजेचं आहे, ते गरजेचं आहे, ते काहीच न करता आपल्याला फक्त मोबाईलवरूनच सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की ज्यांना यूट्यूबवर यायचं आहे आणि चॅनल क्रिएट करायचं आहे आणि चॅनल ग्रो करायचं आहे, त्या मित्रांसाठी मी सांगतो की तुम्ही यूट्यूबवर या आणि चांगल्या प्रकारे फक्त मोबाईलच असेल तरी चालेल, चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून थंबनेल बनवून आपण त्याच्याच सहाय्याने यूट्यूबवर चॅनल बनवू शकतो. तर मित्रांनो, आज तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कोणत्या पॉईंटवर नेमकी बोलायचं होतं. तर तुम्ही साईडला बघू शकतात की तिकडे एकदम खूप पावसाचं वातावरण आहे. इकडे पण पाऊस खडमड थोडा चालू आहे, पण ढगांचा खूप गडगडाट असल्यामुळे आणि विजा पण खूप चमकतात. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.